स्वामी ओम. दक्षिण दिशा शुभ की अशुभ? म्हणजे तिची भीती बाळगली पाहिजे का तिच्याकडून शक्ती मिळवली पाहिजे? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये गैरसमज असतो किंवा भीती असते की दक्षिण ही खूप अशुभ दिशा आहे. तर वास्तविक खरंच ही अशुभ दिशा असते का? वास्तुशास्त्रामध्ये हिचा काय प्रभाव आपल्यावर होतो, काय महत्त्व आहे, हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय हाच असणार आहे की दक्षिण दिशेचं रहस्य काय आहे. चला तर मग फार उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी भाग्यश्री ओरसे तुम्हा सर्वांचं तुमच्या आवडत्या यूट्यूब म्हणजे ॲस्ट्रो वास्तू भाग्यराज या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तुम्ही सगळ्यांनी आतापर्यंत चॅनलला नक्कीच सबस्क्राईब केलेलं असेल, नसेल केलं तर लगेच करा. आणि आपण जाणून घेऊ आता की दक्षिण दिशेचं महत्त्व आहे, म्हणजे ती अशुभ आहे का शुभ आहे. आता इथले पालक कोण असतात ते आपण पाहू आधी. तर इथले पालक साक्षात यमदेव. भीती वाटली ना? सगळ्यांना वाटते मृत्यूची भीती, पण कटू असलं तरी ते सत्य आहे. आपल्या सगळ्यांना तो प्रवास करायचा आहे. आलेला प्रत्येक माणूस जाण्यासाठीच आलेला आहे. हे सत्य जेव्हा आपण स्वीकारतो त्यावेळेला ती भीती आपोआपच कमी होते. त्याच्यानंतर इथे कोणती अष्टलक्ष्मी असते? तर इथं आदिलक्ष्मी असते, म्हणजे महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती. तर महाकाली काय करते? सगळ्या दृष्ट शक्तींचा नाश करते, हो की नाही? आणि महालक्ष्मी काय? तुम्हाला वैभव संपन्नता देते. आणि महासरस्वती तुम्हाला शिक्षण, अध्यात्म हे सगळं देते. आता इथले ग्रहाधिपती कोण? तर मंगळ. आता मंगळ म्हटल्यावर तुमच्या एकदम एनर्जी आली की नाही अंगात? म्हणजे मंगळ म्हणजे काय तर योद्धा, पॉवरफुल ऑफ एनर्जी, त्याच्यानंतर शौर्य, धैर्य, स्थैर्य, हे सगळं मंगळाकडून पाहिलं जातं. तर आता तुम्ही म्हणा, अरे हे तर सगळे पॉझिटिव्ह गोष्टी सांगितले तुम्ही, मग हे अशुभ का बरं? तर आता अशुभ कधी होणार? आणि जर ती इतकी जर अशुभ असती तर परमेश्वराने निर्माण केली असती का? कोणतीच गोष्ट किंवा कोणताच ग्रह, कोणतीच व्यक्ती 100% शुभ किंवा 100% अशुभ असं काहीही नसतं. तुम्ही तिथे ज्या करणाऱ्याच्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही केल्या नाहीत, म्हणजे तिथला जो तत्व आहे त्याच्या विरुद्ध तुम्ही तिथे काही केलं, तर मग त्याचे तुम्हाला अशुभ परिणाम मिळणार. मग आता तिथं काय केल्याने आपल्याला शुभ परिणाम मिळतील बरं, ते आपण आधी पाहूया. तर तिथे जर तुमचे म्हणजे आता ती दक्षिण, क्षीण म्हणजे काय? मग आता जी गोष्ट क्षीण आहे तिला आपण ताकद देतो, स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतो ना. मग दक्षिण जर क्षीण असेल तर तुम्ही तिथं काय करायला पाहिजे? तिथे जड फर्निचर किंवा मोठ्या भिंती किंवा बंदिस्त, मोकळी जागा नको, हलकं नको. तिथं जर स्ट्रॉंग सगळ्या गोष्टी असतील, वेट असलेलं मजबूत भिंत असेल किंवा मोठं फर्निचर असेल तुमचं, तर मग तिथं ते वेट ॲलोकेशन होऊन मग तिथे त्याचा शुभ परिणाम तुम्हाला मिळू शकतो. त्यानंतर तिथे तुम्ही काय करू शकता अजून? तिथे जिना असलेला शुभ असतं, किंवा मग घरातला जो मोठा मुलगा आहे किंवा त्याची बेडरूम असू शकते. तुम्ही तिथे इलेक्ट्रिक गॅजेट्स किंवा तुमचं मीटर, ट्रान्सफॉर्मर, लाईटशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी ठेवू शकता, कारण ते अग्नितत्व येतं ना तिथे. ओव्हरहेड टाकी असू शकते तुमची वॉटर, म्हणजे अंडरग्राऊंड नाही, पण वरती जर टाकी असेल तुमची पाण्याची तर ती चालू शकते, कारण त्यांनी पुन्हा तिथे भक्कम होणार ना ती जागा. तर त्याच्यामुळं मग ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही तिथं केल्या तर त्याचे तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. आता हेच जर तुम्हाला अशुभ परिणाम कसे बरं मिळणार? तर आता आपण पाहिलं तिथं की तिथं अग्नितत्व आहे, फायर एलिमेंट. तर तिथं जर तुमची बोर असेल किंवा मग पाण्याशी रिलेटेड काहीतरी असेल, अंडरग्राऊंड टाकी असेल, पाणी असेल, तर काय होणार? अँटी एलिमेंट होणार आणि मग त्याचे तुम्हाला दुष्परिणाम मिळणार. त्यानंतर तिथं तुम्ही काय म्हणजे टॉयलेट असेल तर आरोग्याची किंवा धनाची हानी होणार. सांडपाणी आहे, चुकीचं. त्याच्यानंतर तुम्ही तिथे डायनिंग हॉल पण नाही, किंवा मग डायनिंग हॉल अलाउड नाही, तळघर नाही. म्हणजे दक्षिणेला तुम्ही काय भक्कम असेल ना दक्षिण तुमची, तर मग तुम्हाला त्याचे शुभ परिणाम मिळतात. आणि तुम्हाला आता तिथं दरवाजा किंवा खिडकी, म्हणजे दरवाजा तर नाही पण खिडकी जर करायची असेल तर तुम्ही ती छोटी करू शकता. नसलेली केव्हाही चांगली, पण करायची असेल तर तिथे छोटी खिडकी केलेली केव्हाही चांगली. कारण जेव्हा पूर्वेला आपला सूर्य येणार आणि दुपारला, म्हणजे जेव्हा तो उजवीकडून जाणार तर तो दक्षिणेला येतो, तेव्हा तो प्रखर ऊन असतं ना. आणि मग एवढे जर आपण कवळं ऊन चांगलं असतं हे पाहिलं, पण जर बाराचं किंवा जे दुपारचं ऊन असतं ते खूप स्ट्रॉंग असतं. मग ते जेव्हा आतमध्ये येणार आपल्या घरामध्ये तर ते आपल्याला त्रासदायक असणार. त्याच्यामुळे तिथं मोठ्या खिडक्या न करता अगदीच हवी असेल तर छोटी खिडकी तुम्ही करू शकता. तर अशा हे काही डूज आणि डोन्ट्स जर तुम्ही केलेत, आणि आणखीन काय ठेवू शकता तुम्ही तिथे? तुमचं कॅश बॉक्स किंवा तिजोरी हे ठेवू शकता. त्याच्याने तुमची धनवृद्धी होऊ शकते. आणि दक्षिण ही नेम, फेम, सक्सेस देणारी दिशा आहे.
राजकारणी लोक जे नेतृत्व करतात त्यांच्यासाठी खूप छान आहे, कारण मंगळ आहे ना तिथं, स्ट्रॉंग पॉवरफुल. तर असे हे म्हणजे आता गेली का तुमच्या मनातली भीती, की आपण तिथे चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याचे अशुभ परिणाम आपल्याला मिळणार आहेत, आणि जर तुम्ही योग्य गोष्टी तिथं केल्यात तर ती शुभ असते आणि त्याचे शुभ परिणाम आपल्याला मिळू शकतात. तर मग आता इथून पुढे तुम्ही काय करणार, म्हणजे भीती ठेवणार त्याच्याबद्दल मनामध्ये, तर त्याच्याकडून जी आहे म्हणजे जिथून जे घेता येईल ते त्याची ऊर्जा तुम्ही घेतली, तिथून जर तुम्ही ताकद मिळवली तर अ, दक्षिणेसारखी म्हणजे सगळ्यात बेस्ट हे आहे, की ती तुम्हाला नेम, फेम, सक्सेस सगळं देऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी तर खूप चांगली दिशा आहे. तर आता तुमच्या घरामध्ये दक्षिणेमध्ये काय आहे हे मला कमेंट करून कळवा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि माझ्यासाठी जर काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर मला कमेंट करून कळवा. आपण लवकरच नवीन दिशेची माहिती घेऊन नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.